नमस्कार मित्रांनो. आज आपल्या बरोबर आहेत धनाजी शिंदे. त्यांचा कन्सिस्टंट प्रवास ऑप्शन्स मधला थोड्याफार कष्टातून ना आता कन्सिस्टन्सीकडे चाललाय. तर बोलूया त्यांच्याशीच त्यांचा टोटल ऑप्शन बाईंग मधला स्ट्रॅटर्जीवरचा म्हणजे नियमात आल्यानंतरचा रिझल्ट. तर धनाजीराव, नमस्कार. हा सर. सर नमस्ते नमस्ते. बोला, तुमचं शिक्षण काय, राहता कुठं? अं, माझं शिक्षण सर BA झाले. मी इथं पंढरपूर हा. तिथून एक आंबेगाव म्हणून एक 15 किलोमीटर अंतरावरती गाव आहे. बर. हा तिथं राहतो. आणि तुमचं मी साधारणपणे 2023 ला केले. 2023 ला वर्कशॉप केलं होतं. 23 ला केले. ओके. त्यानंतर सुरुवात कशी झाली? सुरुवात अगोदर तर काही ट्रेडिंगचं काही नॉलेज नव्हतं सर. म्हणजे पूर्वी तुमचं करत मी होते. असं करायच्या अगोदर करत होतो ट्रेडिंग. पण बर. त्याच्यामध्ये काय असं रिझल्ट नव्हता किंवा काय हे नाही. तुमचं चालू केल्यापासून किंवा तुमचं वर्कशॉप जॉईन केल्यापासून अं, ते तिथून सुरुवात झाली. परंतु सर काय होत होतं, ते लगेच स्ट्रॅटर्जी समजली. म्हणजे नंतर तिथून मी 9 वेळा तुमचं रिपीट केलेलं आहे. हा. हा साधारणपणे 9-10 वेळा रिपीट केलेला आहे. परंतु आता गेले 5-6 महिने झाले सर चांगलं चालू आहे. म्हणजे चांगली ग्रोथ चालू आहे त्याच्यामध्ये. रोजच्या आता तुम्ही जे मागच्या 8-10 महिन्यात सुरुवात केली त्यामध्ये कसा मार्जिन किती होतं किंवा रोजचे लॉट साईज काय असते? काय केलं सर अगोदर लॉसेस वगैरे ह्या गोष्टी होतच होत्या. चालूच होत्या त्या. लॉस होतोय, प्रॉफिट होतोय, लॉस होतोय, ह्या गोष्टी चालूच होत्या. परंतु काय केलं नंतर मग एक 25,000 सुरुवात केली. 25,000 एक लॉटनी सुरुवात केली. त्याच्यानंतर ते 25 चे 50 झाले, 75 झाले. नंतर पुन्हा घसरली एकदा, पुन्हा रिटर्न आलो. तुमच्याशी एकदा बोलणं झालं, पुन्हा थोडा गॅप घेतला आणि नंतर पुन्हा 25 पुन्हा चालू केलं सर. आता ते 25,000ची ग्रोथ 4,27 पर्यंत गेली सर. 4, 4.5, 4.25 लाखापर्यंत आपण गेलोय 5-7 चार हा बरोबर. काल एक 4,27. मला सांगा, ऑप्शन्स खरंच प्रॉफिट देतात काय, ऑप्शन बाईंग पर्टिक्युलर? ऑप्शन तुमच्या स्ट्रॅटर्जीनुसार 100% देते. बाकी ते माहित नाही, पण तुमच्या स्ट्रॅटर्जीनुसार ऑप्शन मध्ये 100%. तर आहेच तुझा. कन्सिस्टंट मिळतात का? सगळ्यात महत्वाचा विषय काय, अचानकच एकाच दिवशीचं 50,000 आणि लाख रुपयाचं प्रॉफिट पेक्षा कन्सिस्टन्सी राहू शकते का या होय अशा? ना सर, होय. म्हणजे रोज. काय राहते तर रोजच म्हणजे जास्त मिळावं ह्याच्यामध्ये आपण अडकत पडतो. खरं त्याची आवश्यकता नाही सर. तुम्ही सांगता असं एक क्वालिटीचे 2 ट्रेड तर भेटतेच. आणि तेच बस झाले सर. नाही पूर्वी सर काय व्हायचं, 10, 15, 20 म्हणजे त्याला काय असं मापच लॉट नसायचं. साईजवर कंट्रोल नव्हता. हा लॉट साईजवर कंट्रोल राहत नव्हता. होय ना सर. मग आता सुरुवात कशी केली, 25ला एक लॉट्स आहेत, 50ला 2 लॉट्स आहेत. म्हणजे आता सध्या मी 16 लॉट्स आहेत. हा. हा. थोडक्यात कंपाऊंडिंग कंटिन्यू केलं. हो सर, कंपाऊंडिंगचं प्लॅन चालू आहे सर. आता रोज टाइम कसा असतो तुमचा ट्रेड करण्याचा म्हणजे? सकाळी थोडा टाइम मला लवकर म्हणजे काय करतो, जॉब असल्यामुळे थोडं लवकरच जाऊन जॉब थांबतो. कुठं आहे? जॉब इथे ऑफिसला असतो पंढरपुरी. ओके. हा आणि काय राहते सर, ते एक 11 पर्यंत म्हणजे क्लिअर होऊन जाते. 11 नंतर मग काय करायची आवश्यकता वाटत नाही. सकाळचा वेळ तो 1.5-2 तासाचा आहे. सकाळचा बेस्ट वेळ राहते. त्याच्यामध्ये जर समजा काय सकाळी ट्रेड नाही मिळाला तर मग 1:30-2 नंतर एखादा चान्स मिळतो. शिस्तबद्ध राहण्यानं फायदा झालाय की अंदाधुंद ट्रेड करण्याने फायदा होतो? नाही नाही सर, शिस्तबद्ध हाच एक ते त्यामुळेच प्रॉफिट होऊ शकते सर. आणि तेच त्यातलं गणित आहे सर. म्हणजे आपण कसंही अंदाधुंद तेही केलं बरं का सर. अंदाधुंदचं ट्राय करून बघितलं ते नाही. मग दिवस दिवस घेतले, 2 तास ट्रेड मधून बाहेरच पडत नाही. ह्या गोष्टी होऊन जाते. किंवा 15 दिवस सलग प्रॉफिट होतंय आणि 16व्या दिवशी ते सगळं 15 दिवसाचं प्रॉफिट घेऊन जाते. ह्या गोष्टी मी तुम्हाला एकदा म्हणजे आपलं बोलणं झालं त्या झालं विषयावर. आपलं बरं. मलाही माझा प्रॉब्लेम सर म्हणलं होतंय प्रॉफिट बद्दल काय नाही. पण 16व्या दिवशी ते सगळं घेऊन जाते. त्याच्यावर तुम्ही थोडा मला मग मार्गदर्शन करून ते गॅप घ्यायला सांगितला थोडा, मग त्यापासून ते आता चालू आहे व्यवस्थित. गॅप घेण्याचा फायदा होतो ना हो ना सर, गॅप घेतल्यानंच हे होतंय. नाहीतर सर मार्केट. काय होतंय, आज लॉस झाला की उद्या मग ते रिकव्हरीच्या पाठीमागे लागत राहतोय आपण. मग उद्या ते लॉस, नंतर परवा लॉस, मग ते आपलं माइंडसेट पूर्ण बिघडत जाते.
आता टोटल भांडवल तसंच आहे, मार्जिन 4.25 लाख आहे अकाउंटवर. 4.27 माझ्याकडे हे आहेच मी हे केलेलं. जर्नल हा, हे असतंच माझ्याकडे. गोष्ट आहे, ते फार महत्वाची गोष्ट आहे. 4/22/696 आहे. मला सांगा, जे अजून अडकळत आहेत किंवा ज्यांचा, आता तुम्ही त्या प्रवासातनं गेलाय की एक सुरुवात केली, एक वर्कशॉप केला, त्याच्यात समजलं नाही तरी ट्रेड करत राहिला, मग लॉस, होय ना, त्याच्यातून बाहेर पडत नव्हता आणि मग बोलणं तर होत होतं आपलं. होय ना. एकदा स्ट्रॅटर्जी समजली प्रॉपर आणि मग त्याचा फायदा म्हणजे नियमात राहिला तर 100% मिळतोय का? जसं तर आपण 90-95% अॅक्युरेसी पर्सेंटेज आहे आणि आपल्याला 100%कडे नेता येऊ शकतं. नाही सर, लॉस एक दोन होतेच. आता माझा चालू महिन्यात सर फक्त 2 लॉस आहेत. म्हणजे 1 तारखेपासून ते 17 आज रोजीपर्यंत फक्त 2 लॉस आहेत सर. बाकी सगळं प्रॉफिट मध्ये. लॉस आणि म्हणजे प्रॉफिटचं पर्सेंटेज कसं आहे आता? पर्सेंटेज तर जर स्ट्रॅटर्जीचा विचार केला तर 99% स्ट्रॅटर्जीवरती फेल जात नाही सर. पण नाही, थोडस मला काय कुठं म्हणायचं ते म्हणजे एका दिवशी लॉस होतोय आपला, तर लॉस व्हायचं होतो ना कारण, कारण समजतंय का इमिजिएट आपल्याला की का झालं हो असेल? ना सर. मी एक परवा तुम्हाला मी ग्रुपवरती आपलं ते तुम्हाला पर्सनली व्हॉट्सअपवरती एक टाकलं होतं माझा तो लॉस झालेला. ते तुम्ही सांगितलं की बाबा ते मोमेंटमच हे नव्हता. म्हणजे 20 मधून खालीच हे झालं नव्हता स्टॉक एक्सचेंज, त्यामुळे लॉस झाला होता. ते मग ते आता समजायला लागले बाबा लॉस होणार तर असा झालेला आहे आपला. आणि बाबा आणि सुरुवातच अशी आहे की सर आता लॉस म्हणजे पुलबॅक एंट्री एवढी बेस्ट आहे की आपण कुठपर्यंत थांबू शकतोय किंवा ह्याच्या खाली गेले की आपण नाही बाबा ट्रेडमधून एक्झिट होऊया. आणि मिळाला तर ऍव्हरेज किती पॉईंट घेताय तुम्ही? सर माझा आता 16 लॉटनी नाही नाही, पॉईंट्स किती? पॉईंट मी 15 ते 15? 16 पॉईंट मिळाले तर बस होते मला. आणि मॅक्झिमम वर कधी जात आहे, म्हणजे एखाद दिवस आपल्याला समजते ना की आज चांगला मूड आहे मार्केटचा, आता ज्यादा मिळेल. परवाचा परवाचा माझा होता की 25,000चा होता. परवाचा, हा. परवाचा 25,000चा होता म्हणजे कंटिन्युअसली लॉट कंटिन्यू जे 15. घेतोय आता, हा, काय म्हणते सर? साईजवर कंट्रोल ठेवता येतोय का आता मेंटली, की आता हॅलो सर. मला मिळायला लागलेत पैसे म्हणून कधी इच्छा होते की चला आता नाही नाही सर, आता नाही. अकाउंटला पैसे आहेत काहीतरी करूया? नाही 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 सर, त्या Profit गोष्टी झाल्या. त्या गोष्टी घडून गेली सर आता. फार महत्वाचं आहे. तर मला, आणि हा, बोल बोल. आता 3-4 वर्ष तुमच्या ह्याच्यात आहे त्यामुळे आता त्या गोष्टी झाल्या, आता नाही होणार सर परत. पुढे काय प्लॅन आता भविष्याचा? सर आहे तुमचं असंच मार्गदर्शन राहिलं तर कंपाऊंडिंगचा प्लॅन आहे. तुम्हाला मी बोललोय आता हे कंटिन्यू कंपाऊंडिंगच चाललंय. आता बघू आता कुठंपर्यंत ते होतंय. चांगलं. 16 लॉट पर्यंत आता गेलोय, हा. 4 पर्यंत आता पुढला जग. काय पेआउट घ्यायचे मध्ये आधी काय फरक पडत नाही, परत सुरू करता येतात. नाही आहे की सर, तुम्ही बोलला की मला पे आउटचं बी. घ्यायचे घ्यायचे. परंतु आहे थोडंसं टार्गेट आहे तिथं बनून गेल्यानंतर मग तिथून चालू करतोय पे आउट. चांगली गोष्ट आहे आणि शुभेच्छा तर आहेतच माझ्या. हो सर. ऑप्शन्स बायर म्हणून एक चांगला धनाजी शिंदे दिसू दे आम्हाला. आता तर सुरुवात आहे फक्त 12-15 होय महिन्याची. ना, होय ना सर, आता सुरुवात आहे. तर सगळ्याच मित्रांना ट्रेड ट्रेड करणाऱ्या आणि ऑप्शन्स बद्दल गैरसमज असणाऱ्या मला सांगायचं असं आहे की जर तुम्ही खरंच शिस्तबद्ध राहत असाल आणि एक स्ट्रॅटर्जीवर थोडक्यात एक नियम लावून तुम्ही जर काम केलं, म्हणजे तुमचे सेशन ठरलेले असतील, तुम्हाला किती प्रॉफिट घ्यायचं आहे ती गोष्ट ठरलेली असेल, लॉस घ्यायचा असेल तर तो किती व्हायला पाहिजे तो सगळा डिटरमाइन असेल, म्हणजे पूर्ण प्लॅनड तुम्ही असाल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑप्शन्स मध्ये काम करताना लॉट साईज वरचा कंट्रोल सुटता कामा नये, नाहीतर मग मिळवलेलं जसं धनाजीरावांचा किंवा सगळ्यांचाच बऱ्यापैकी इथला अनुभव असा आहे की आपण मिळवतो 2-4-8 दिवस मार्केट एखाद्या ट्रेंड मध्ये असताना सगळे ट्रेड व्यवस्थित चालले असताना अचानक मूड बदलला, कॅरेक्टर चेंज केलं मार्केटमध्ये, मोठे लॉसेस आपण घेतो आणि मग ते सहन न झाल्यामुळे लॉस झालेला तर रिव्हेंज ट्रेडिंग होतं. पुन्हा परत शून्यातून सुरुवात आणि असं किती दिवस करत राहायचं परत 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 तीच गोष्ट. हो. तर यासाठी जे लॉसेस करतायत त्यांच्यासाठी जसं धनाजीला मी सांगितलं होतं की एक चांगला गॅप घे, डोक्यातून सगळ्या गोष्टी थोड्या न्यूट्रलाइज होऊ देत आणि मग पुन्हा स्ट्रॅटर्जीचा स्टडी करून प्रॉपर त्याच्यावर काम चालू करूया. तर त्याचा रिझल्ट आता आपल्या समोर आहे.
20-25 हजार म्हणजे भरपूर भांडवल आहे ऑप्शन बायरसाठी, आगाऊपणा न केला तर. आणि मग कंपाऊंडिंग आहेच, शिस्तबद्ध राहून रोज मार्केट 150-200-400 पॉईंटची मूव्ह करते सध्या तरी, आणि आपल्याला लागतात किती 5-25 पॉईंट, बरोबर ना? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. 8 महिन्यात 20-30 हजार रुपयाचे 4-4.5 लाख रुपये होतात, म्हणजे फार मोठ्या पर्सेंटेजने आपण कमवतोय. आणि मग त्याच्यावर कंट्रोल ठेवत ते मिळवलेले पैसे, जे मार्जिन किंवा भांडवल आपलं जपत जपत पुढे जाणं, त्यालाच ट्रेडर म्हणतात. लॉटरी सारखं ट्रीट करत असाल, गॅमलिंग करत असाल तर प्रॉब्लेम होतात, आणि झालेले आहेत बरोबर आहे. बऱ्याच. तुमच्या धनाजी सर काय नवीन नवीन विद्यार्थ्यांना किंवा जे अजूनही आपल्याच कम्युनिटी मधले अजूनही रुटीन मध्ये येत नाहीत? अगोदर एक महत्वाचं सर, म्हणजे ट्रेडिंगची सुरुवात करतानाच म्हणजे छोट्या अमाऊंटने केली पाहिजे. तुम्ही मोठ्या अमाऊंट टाकून सुरुवात करत असाल तर मग स्ट्रॅटर्जी समजल्यानंतर प्रॉब्लेम नाही सर, परंतु जर मोठ्या अमाऊंटने करत तरी पण असाल तर का प्रॉब्लेम रिस्क? राहतील. हा. हा, तरी पण स्वतःची टेस्ट का करा मोठे मोठे अमाऊंट टाकून? कशासाठी? हा, मग ते 25 केलं आणि बेस्ट त्याला सर वीस काय वीस होतंय. हजारचे 50-60 करता आले म्हणजे आपण हा, चांगलोय, चांगल्या. प्रॉब्लेम राहतो. पुढं तुम्हाला तेच गोष्ट कंपाऊंडिंगने देतेच ना पैसे, कशाला भांडवल तर लागतच नाही. होय ना सर, कंपाऊंडिंग बेस्ट पर्याय आहे सर. म्हणजे हे होतं त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स वाढत जातो सर. 1 लॉटचे 2 लॉट ज्या वेळेस करतो का ना सर आपण, म्हणजे जी भीती राहत नाही, नंतर भीती कमी राहते सर. पहिला जो पॅच आहे ना आपला 20-25 चे 40-50 होण्यापर्यंतचा, सगळ्यात जो काही हो, त्रास आहे तो त्यावेळेलाच आहे. त्यावेळेस बरोबर आणि आहे मग सर. त्याच्यातून बाहेर पडले की रुटीन फ्लो चांगलं होतं. आणि स्ट्रॅटर्जीच्या बाहेर सर गेले की मग लॉस हमखास आहे. आणि मग काय होतंय सर, ज्यावेळेस एक लॉस होतोय का ना, त्यावेळेस मग ते आपण सगळ्या गोष्टी विसरून जातोय. म्हणजे तुम्ही स्ट्रॅटर्जीचे चांगले ट्रॅक. मेंटॅलिटी हा, रिवेंज बाबा, ते सगळंच माझा बाजूला लॉस राहतं. मग रिकवर झाला. आपली स्ट्रॅटजी बाजूला राहते, इंडिकेटर्स बाजूला राहतात, ते प्राइस ऍक्शन बाजूला राहते, आणि मग कॅन्डल फॉलो करणे, चेस करणे, हा, होल्ड करणे, विनाकारण ट्रेड मध्ये होल्डिंग राहणे, तेच मोठा प्रॉब्लेम. आणि त्या काय गोष्टी राहते करण्यात येत नाही. स्ट्रॅटर्जीनुसार, आणि थोडक्यात तुमच्या म्हणजे ट्रेडरला, प्रत्येकाला हेही कळलेलं असतं की आपण चूक करतोय, पण ते सुधारायची मेंटॅलिटी किंवा काय म्हणतात आपण, चेंज होऊया, ही मानसिकता पाहिजे. बरोबर आहे. तुला आज बोलवायचं कारण असं की तुझा प्रवास मला माहित आहे, आणि तुझं 2 वर्षानंतर रुटीन सुरू झालं, बरोबर ना? तेवढ्यात बरेच जण सोडून गेलेले असतात 6 महिने वर्षात, परत तिकडं होय ना. ऑप्शनला नावं ठेवत. तर ते ती मेंटॅलिटी पण, की बाबा आपण चुकतोय आणि त्या चुका दुरुस्त करत करत जाता येतं. काही जणांना पिकअप मिळतो सुरुवातीपासूनच, हो ना. काही जणांना डेलिबरेटली मिळवायला लागतं. तर सगळ्यांना मला सांगायचं हेच आहे की मोठ्या रकमा देऊन तुम्ही जास्त पैसे मिळवू शकत नाही. तिथं हुशारीनं आणि अलर्ट राहून काम करणंच तुम्हाला पैसे देऊ शकतं. स्ट्रॅटर्जी त्या सगळ्या गोष्टींनी इन्क्लुडेड आहे. म्हणजे ते स्मार्ट मनी कन्सेप्ट असू देत, नाहीतर इंडिकेटरचा आपला कन्फ्लुएन्स आहे, शिवाय प्राइस ऍक्शन आहे, एकत्रित इम्पॅक्ट फार चांगला राहतो. चांगला रिझल्ट आपल्याला स्वतःकडूनच घेता येतो. तर हे त्याचं एक उदाहरण आहे धनाजीराव आपल्यासमोर. धनाजीराव, वेळ काढल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. कधी असंच मार्गदर्शन राहू द्या सर तुमचे. नाही, आमच्याकडून तुम्हाला सपोर्ट कसा राहतोय? सरांचं काय नाही, तुम्हाला मी डायरेक्ट तुमच्या व्हॉट्सअपलाच मी ते हे करतोय, म्हणजे हा, स्क्रीनशॉट तुम्हाला टाकतो. समजा लॉस झालेलं मी तुम्हाला टाकलेलं ते सर, म्हणजे कुठं लॉस झाला बाबा, आता इथून हे एंट्री एक माझा लॉस झालेला, तुम्ही ते व्यवस्थित सांगितले बाबा. थोडासा होल्ड केला असता तर त्याच्यामध्ये थोडं हे होत होतं, कारण थोडस पॅनिक होऊन बी आपण काही वेळेस बाहेर पडतो. ह्या गोष्टी सगळ्यात तुम्ही मार्गदर्शनाखाली होते, त्यामुळं आता तरी काही प्रॉब्लेम वाटत नाही सर. म्हणजे काय त्याचा तुमच्या टीम कडून. आणि लॉस झाला तरी आता काय व्हायला लागले, पूर्वी लॉस झाले की मग त्याचं रिव्हेंज असावं, त्याचा म्हणजे हे वाटत होतं, पण आता लॉस झाला. पण आहे ते आता लॉस झाला तर सोडून कधी. देता यायला लागले तर जाऊ देत, काय आजचा दिवस गेला, हा. उद्या फ्रेश एंट्री करू आपण, चला जाऊ देत. हे न्यूट्रल माइंडसेटच महत्वाचं आहे हा सर. ट्रेडर म्हणून म्हणजे पूर्वी लॉस झाला की मग थांबणे नाही, बाय सेल चालूच राहत होत. हे काय मग सगळी दुनिया करते ना, म्हणून तर मग चर्चा होते ना, 90-95% लॉस होतात, ऑप्शन पैसे देत नाही, ते डिकेच आहे, तर कसा प्रॉफिट शक्य आहे, या सगळ्या गोष्टी. ते एक्सपायरीला सेम सेम एक्सपायरी मध्ये काम केलं कधी? सेम सर एक्सपायरला करतो, डेली चालू आहे. कधी लॉट प्राईज मध्ये आपल्या अजून आपल्या सिस्टीमने टाइम डिकेचा कधी टेन्शन येते का, की डिके? नाही नाही सर, कधीच येत नाही.
तुमच्या ह्याने टाइम डिकेचा प्रश्न येत पहिला नाही आपल्या आपल्या त्या मुळात मोमेंटम वर आहे आणि मोमेंटम पकडला की तो टाइम डिकेचा विषय आपोआप निग्लेक्ट होतोय, त्याची भीती बरोबर राहते. आहे सर. तर चला, वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि बोलू या कोल्हापूरला लवकरात लवकर. हो सर, नक्की नक्की येणार. कधी येत आहे? कोल्हापूरला येतो की सर, येतो. चालेल, का फार लांब नाही आहे पंढरपूर. हा, जवळच सर, काय नाही. चला, पुन्हा एकदा धन्यवाद हो सर. आणि आभार आहे. ओके सर, थँक्यू सर, थँक्यू.